बांधवांनो, यावरून आपल्या सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, ती म्हणजे कुडनूरच्या हद्दीत कधीही मेंढपाळांच्यावरती शारीरिक हल्ले होत नाहीत, त्यांना शिवीगाळ केली जात नाही. उलट त्यांना आपल्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून सन्मानाची वागणूक दिली जाते. त्या पाठीमागं अनेक कारणं आहेत आणि त्यातलं सर्वात मोठं कारण म्हणजे कुडनूरचं ग्रामदैवत असलेलं हनुमानाचं मंदिर. आणि या हनुमानाच्या मंदिरामध्ये सातत्यानं भजन, कीर्तन, प्रवचन, त्याशिवाय पोथ्या वाचन असेल आणि इतर धार्मिक कार्यक्रम, सण समारंभ सातत्यानं सुरू असतात. आणि गावातलं हे एकमेव मोठं मंदिर आहे. या मंदिरामध्ये आसपासच्या गावातील लोक ही देवदर्शनासाठी येत असतात आणि त्यामुळं गावातलं वातावरण जे आहे ते एका अर्थानं धार्मिक झालेलं आहे. आणि आपसुकच त्यांच्यापर्यंत एक संदेश गेलेला आहे की पशुपक्ष्यांच्या वरती प्रेम करा, प्राणीमात्रावरती दया दाखवा. आणि त्याचा सकारात्मक परिणाम असा झालेला आहे की गावामध्ये जे कोणी लोक बाहेरून येतात त्यांच्याकडं भूतदयेतून पाहिलं जातं आणि त्यांना सन्मानाची वागणूक जी आहे ती दिली जाते. हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यानंतर कुडनूर गावच्या हद्दीवरतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळीमेंढी विकास प्रक्षेत्र रांजणी हे जे प्रक्षेत्र आहे जे 2200 एकर परिसरामध्ये या ठिकाणी पसरलेलं आहे. आणि या शेळीमेंढी प्रक्षेत्रामध्ये कुडनूरचे अनेक लोक कामाला जातात. अर्थातच त्या ठिकाणी ते सरकारी नोकरी करतात. आणि विशेष म्हणजे शेळ्या मेंढ्या राखण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलं जातं. शेळ्या मेंढ्यांच्यावरती संशोधन करण्याचं काम या प्रक्षेत्रामध्ये चालतं. जतन, संवर्धन या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत असतात. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की शेळ्या मेंढ्यांशी कुडनूरवासियांचा दांडगा संपर्क जो आहे तो या ठिकाणी अगदी सुरुवातीच्या काळापासूनच आहे. त्यामुळं एका बाजूला असलेलं हे शेळीमेंढी प्रक्षेत्र आणि दुसऱ्या बाजूला गावातलं हनुमानाचं मंदिर, या सगळ्यांच्यामुळं कुडनूरमधल्या माणसांचं जे अंतर्मन आहे ते एक प्रकारे बदलून गेलेलं आहे. आणि गावात हनुमानाचं जे मंदिर आहे या मंदिराला आमच्या ग्रामस्थांनी एक गाय सोडली होती. त्या गायीला नंतर वासरं झाली आणि त्यांची संख्या बघता बघता 1 वरून 2 वर, 2 वरून 3 वर, 3 वरून 4 वर, 4 वरून 5 वर, 5-5, 6-6 ही जी जनावरं आहेत म्हणजे गाय आणि त्याची वासरं ही जी देवाला सोडलेली आहेत, ही कुणाच्याही शेतामळ्यात गेली तर त्यांना कोणीही दगड मारत नाही, त्यांना कधी कोणी काठी मारत नाही. उलट देवाची गाय आमच्या शेतामळ्यात यावी, तिची वासरं आमच्या शेतामळ्यात यावीत आणि त्यांनी मनसोक्त या ठिकाणी चरावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि त्याचा परिणाम असा झाला की गावातल्या लोकांच्या प्राण्यांच्या प्रती असलेल्या ज्या संवेदना आहेत त्या संवेदना बळकट झाल्या, जागृत झाल्या आणि त्या जबाबदार देखील बनल्या. त्यामुळं ज्या अर्थी आपण देवाच्या गाईला आणि वासरांना मारत नाही, त्या अर्थी हे मेंढरं देखील बाळूमामाचे आहेत, देवाचे आहेत. त्या मेंढरांना मारायचं नाही, त्या मेंढक्यांना मारायचं नाही, असा एक अलिखित विचार जो आहे तो त्यांच्या हृदयावरती कोरलेला आहे. त्यामुळं कुडनूरमध्ये अगदी लहान मुलापासून वृद्ध माणसापर्यंत
किंवा म्हाताऱ्या कोताऱ्यापर्यंत कोणीही तुम्हाला मेंढराला दगड मारताना दिसणार नाही, मेंढक्याला काठी मारताना किंवा त्याला शिवीगाळ करताना कोणीही दिसणार नाही. या जनावरांच्यामुळे झालं काय तर गावामध्ये पशुपक्ष्यांच्या विषयी, प्राण्यांच्या विषयी प्रचंड असं प्रेम निर्माण झालं. या देवाला सोडलेल्या ज्या गायी आहेत, यामधल्या काही गायी म्हणजे म्हातारपणानंतर निसर्गाच्या नियमानुसार त्या मरण पावल्यानंतर ग्रामस्थांनी त्या गायींची विधिवत पूजा अर्चा केली आणि त्यांची गावातनं अंत्ययात्रा पण काढली आणि JCB लावून डबरं उकरून त्या ठिकाणी विधिवत पूजा अर्चा करून गायींच्या वरती, त्याच्या वासरांच्या वरती अंतिम संस्कार केले. त्यामुळं देवाला सोडलेल्या गायीची समाधी देखील गावामध्ये आहे. गावामध्ये काही माकडं येत होती आणि या माकडांच्या पाठीमागं कुत्री लागायची आणि त्यामुळं अनेकदा अपघात झाला. काही माकडं लाईटच्या ट्रान्सफॉर्मर च्या संपर्कात आली, विद्युत तारेच्या संपर्कात आली आणि ती मरण पावली. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना काय टाकून दिलं नाही उघड्यावरती, बैलगाडीतनं त्या माकडांची देखील धार्मिक वातावरणात, अत्यंत पवित्र वातावरणात मनोभावे पूजा अर्चा करून अंत्ययात्रा काढली आणि त्यांची देखील त्या ठिकाणी मंदिरासमोर समाधी आहे, समाधी उभी केली. याचा परिणाम असा झाला की माकड असो अथवा गायी असो किंवा गावामधली भटकी कुत्री असोत, भटक्या कुत्र्यांना देखील गावामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती बिस्किट खायला घालण्याचं काम कुडनूरकरांच्याकडून केलं जातं. शाळेतली मुलं ज्यावेळेस दुपारचं जेवण करत असतात त्यावेळेस आपल्यासोबत आणलेली जी भाकरी आहे त्यातली थोडीशी भाकरी त्या जवळ आलेल्या कुत्र्यांना ते खाऊ घालतात, पशुपक्ष्यांना देखील ते खाऊ घालतात. त्यामुळं मुलांच्या मनामध्ये अगदी बालवयापासून किंवा शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांच्यावरती, प्राण्यांच्यावरती दया केली पाहिजे, हा संस्कार मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे. त्यामुळं हे मुलं देखील मेंढपाळांना कधी हुसकावत नाहीत, त्यांची कधी चेष्टा करत नाहीत, त्यांची कधी टिंगल करत नाहीत, त्यांची कधी टर उडवत नाहीत. महत्त्वाचं म्हणजे कुडनूर हे गाव जवळपास 80% अधिक धनगर जमात असलेलं गाव आहे. म्हणजे गावात जवळजवळ 80% धनगर जमात राहते. त्यामुळं पूर्वीच्या काळात गावातल्या लोकांनी फार मोठ्या प्रमाणावरती शेळी मेंढी पालन केलेलं आहे, मेंढी पालन केलेलं आहे. त्यामुळं शेळी मेंढी पालन करत असताना जी सुखदुःख आपल्या वाट्याला येतात त्याचा संपूर्ण अनुभव गावातल्या लोकांना आहे. भटकंती काय असते हे कुडनूरच्या लोकांनी अनुभवलेलं आहे. कारण कधी मेंढी पालनाच्या शेळी मेंढी पालनाच्या निमित्तानं किंवा मेंढ्या त्यांच्या चाऱ्याच्या शोधात ते गावाबाहेर पडलेले आहेत, गावाबाहेर गेलेले आहेत. तर कधी पोटासाठी मोलमजुरी म्हणून मोलमजुरी करता यावी म्हणून ऊसतोडी करण्यासाठी माझे आजा आजी आई वडील ऊसतोडी करायला जात होते. त्यामुळं स्थलांतरितांचं दुःख काय असतं, भटकंती करत असताना कोणती दुःख आपल्या वाट्याला येतात हे सगळं कुडनूरच्या लोकांना माहीत आहे. म्हणून कुडनूरकर आणि हे स्थलांतरित मेंढपाळ जे आहेत हे समदुःखी आहेत. एका अर्थानं यांचं दुःख सारखं आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे
की यांनी कुडनूरकरांनी या मेंढपाळांना खऱ्या अर्थानं ते आपल्यातलेच आहेत असं समजलेलं आहे, असं समजून त्यांच्याशी व्यवहार केलेला आहे. म्हणून या समदुःखी लोकांच्या वरती ते कधीही हल्ला करत नाहीत. विशेष म्हणजे बाळूमामाचे फार भक्त आमच्या गावात आहेत आणि बाळूमामाची मेंढरं सातत्यानं कुडनूरला येत असतात, कुडनूरच्या हद्दीत येत असतात. कुडनूरच्या आसपास जी गावं आहेत, कर्लाटे असेल, कोकळे असेल, डफळापूर असेल, बसापवाडी, अंकलं, शिंगणापूर, मिरवाड, शेळकेवाडी, जिरग्याळ या आसपासच्या गावामध्ये हे बाळूमामाची मेंढरं जे आहेत ते सातत्यानं ये जा करत असतात. आणि या मेंढरांचा संपर्क कुडनूरच्या मातीशी आहे, कुडनूरच्या जमिनीशी आहे. कुडनूरच्या हद्दीतून जात असताना या मेंढरांना कधीही कुडनूरकर दगड मारत नाही, कधीही त्यांना शिवीगाळ करत नाही. त्या मेंढक्यांना उलट मनोभावी त्यांची पूजा अर्चा करतात. सकाळ संध्याकाळ ते त्या ठिकाणी बाळूमामाच्या आरतीला जातात, मेंढरांचंही दर्शन घेतात. मेंढरांच्यावरती इतकं प्रेम करणारी माणसं या कुडनूर नगरीमध्ये आहेत. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की बाळूमामाची मेंढरं ज्यावेळेस गावात आली होती, त्यातलं एखादं मेंढराचं पिल्लू जे आहे ते ज्या ठिकाणी एखादं मेंढराचं पिल्लू मरण पावेल त्या ठिकाणी त्या पिल्ल्याची समाधी बांधण्याची परंपरा देखील कुडनूरकरांनी जोपासलेली आहे. आणि गावामध्ये बाळूमामाचं मंदिर देखील त्या ठिकाणी उभा केलेलं आहे, बांधलेलं आहे. बाळूमामाचे फार मोठे भक्त असल्यामुळं त्याचा एक फायदा खऱ्या अर्थानं गावाला झाला, तो म्हणजे या मेंढपाळांच्यावरती प्रेम करणारी पिढी जी आहे ती घडली असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरू नये. विशेष म्हणजे कुडनूरच्या हद्दीमध्ये हे मेंढपाळ बांधू मोठ्या प्रमाणावरती का येतात, त्याचं एक कारण आहे, भौगोलिक कारण आहे. कारण जत आणि कवठेमंकाळ तालुक्याच्या हद्दीवरती आमचं कुडनूर गाव आहे. आणि कुडनूर हे गाव जत तालुक्यातलं ज्यावेळेस आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असतो त्यावेळेस पहिलं गाव कुडनूर आहे. आणि आमच्या गावच्या जमिनीतून किंवा आमच्या गावच्या हद्दीतूनच या कोल्हापुरातून आलेल्या असेल किंवा कर्नाटकातून आलेल्या मेंढपाळांना असेल पुढं जावं लागतं, पुढं सरकावं लागतं. त्यामुळे येणारा प्रत्येक कळप जो आहे तो आमच्या कुडनूर गावच्या हद्दीतून जातो. आणि मला सांगायला या गोष्टीचा अभिमान आणि आनंद वाटतो की हे सगळे कळप माझ्या दारासमोरून जातात, माझ्या घरासमोरून जातात. कारण माझं घर जे आहे ते रस्त्याला लागून आहे. मी दारात खुर्ची टाकून बसलो असतो त्यावेळेस मेंढपाळ आपले मेंढरांचे कळप घेऊन त्या ठिकाणी जात असतात. हे दृश्य बघायला खूप बरं वाटतं, खूप आवडतं. म्हणून बांधवांनो, कुडनूरकरांशी या मेंढपाळांचा दांडगा संपर्क आहे आणि परिचय देखील आहे. कुडनूरच्या या सगळ्या हद्दीमध्ये बागायती क्षेत्र जे आहे ते कमी आहे. म्हणजे ऊस असेल, हळद असेल, केळीच्या बागा असतील, द्राक्ष असतील, हे नाही आहे. कारण आम्ही दुष्काळग्रस्त आहोत. आमच्या इथं कॅनलचं पाणी जे आहे ते अजूनपर्यंत आलेलं नाही. त्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे, पण पाणी जे आहे ते अजूनपर्यंत आलेलं नाही. आणि पाणी नसल्यामुळं, दुष्काळ असल्यामुळं आमची जी जमीन आहे ती कोरडवाहू आहे. आणि कोरडवाहू आणि माळरान जमीन असल्यामुळं त्या ठिकाणी मेंढरांच्या पायाला चिखल लागत नाही. मेंढरं कुठेही बसली तरी सकाळी सगळा जो मेंढपाळांचा तळ ज्या ठिकाणी पडला आहे तो अख्खा तळ त्यांना लगेचच उचलता येतो. घोड्याच्या पाठीवरती आपलं सामान लागता येतं आणि लगेचच पुढच्या मुक्कामाला किंवा दुसऱ्याच्या शेतामध्ये त्यांना जाता येतं. त्याऐवजी जर काळी जमीन असती तर त्यामध्ये ते मेंढरं फसले असते, घोडी फसली असती, चिखल झाला असता, त्यांची हालचाल किंवा त्यांचा जो वेग आहे तो मंदावलेला असता, जमिनीचं पण नुकसान झालेलं असतं आणि त्यावरून मग ताणतणाव निर्माण झाले असते. बांधवांनो, या गोष्टी होत नाहीत कारण कुडनूरमध्ये कोरडवाहू जमीन जी आहे ती फार मोठ्या प्रमाणावरती आहे. मग या जमिनीमध्ये सोयाबीन, उडीद,
मूग, मटकी अशा प्रकारची कडधान्य खास करून म्हणजे पावसाळ्याच्या सीझनमध्ये घेतली जातात. थोडीफार बाजरी नाहीतर मक्का. ज्यावेळेस हे मेंढपाळ कुडनूरच्या हद्दीमध्ये येतात त्यावेळेस ते माळरान आणि कोरडवाहू जमीन बघून त्यांना पुढं जावंसं वाटत नाही आणि त्यांना वाटतं की इथं एखादा दुसरा मुक्काम जर आपण केला तर आपल्या मुक्कामासाठी किंवा आपल्यासाठी ते फायदेशीर होईल. म्हणून हे जे मेंढपाळ आहेत ते गावातल्या लोकांशी संपर्क करतात, अगदी आमच्या घरातल्यांशी संपर्क करतात आणि त्यांना ते कन्व्हिन्स करतात की तुम्ही तुमच्या ज्या मुग्या तोडायच्या आहेत त्या आम्ही तोडून देतो, सोयाबीनचं पीक काढायला आले ते काढून देतो किंवा उडीद आम्ही काढून देतो आणि त्या बदल्यात सगळं ते एकत्रित गोळा केल्यानंतर रान मोकळं होते आणि त्यामध्ये आम्ही मेंढरं बसवतो. आणि मग जर आपसुकच चालून जर मदत करण्यासाठी कोण येत असेल तर कुडनूरकर त्यांना नको कसं म्हणणार. मग कुडनूरकर त्यांना म्हणतात ठीक आहे, हे एवढं सोयाबीन आम्हाला काढू लागा, उडीद काढू लागा, या मुग्या काढू लागा, या मटक्या काढू लागा आणि हे सगळे एकत्रित गोळा करून ठेवा आणि त्यामध्ये तुमची मेंढरं सोडा. दिवसभर मेंढरं चरतील आणि संध्याकाळी ते मेंढरं बसा. मेंढरं बसवल्यानंतर देखील अनेक शेतकरी जे आहेत कुडनूरमधले जे शेतकरी आहेत ते यांना चहा पावडरसाठी मदत करतात. म्हणजे चहाची पावडर देतात, कोण 2 किलो 5 किलो साखर देतं म्हणजे त्यांना तेवढीच मदत म्हणून. त्याशिवाय कोण 100-500 रुपये देतं, कोण 1000-2000 रुपये देखील त्यांना आपल्या रानामध्ये आपल्या जमिनीमध्ये हे मेंढरं बसवल्याबद्दल ख्याली खुशाली म्हणून त्यांना ते मदत ते करत असतात. आणि त्या बदल्यात मेंढपाळ जे आहेत ते आपली मेंढरं त्या रानामध्ये बसवून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती खत जे आहे ते त्या जमिनीला देत असतात. आणि त्यामुळं कुडनूरची जमीन जी आहे ती फार मोठ्या प्रमाणावरती सुपीक झालेली आहे. आणि पाऊस कमी असला तर ही जी पिकं आहेत म्हणजे ज्वारी, बाजरी, मक्का, उडीद, सोयाबीन, मूग, तूर ही पिकं फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी होत असतात आणि त्यातून 4 पैसेही शेतकऱ्यांना मिळतात. त्यामुळं कुडनूरकर खऱ्या अर्थानं डोळ्यात तेल घालून ज्या पद्धतीनं पावसाची वाट पाहतात त्याच पद्धतीनं ते मेंढपाळांची आणि मेंढरांची देखील वाट पाहत असतात. म्हणून बांधवांनो, या ज्या गोष्टी आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. कुडनूरच्या लोकांनी ऊसतोडी केलेली आहे, दुष्काळ सोसलेला आहे, सहन केलेला आहे. बेरोजगारीसाठी ते बेरोजगारीची समस्या त्यांना मोठ्या प्रमाणावरती भेडसावत असल्यामुळे रोजगारासाठी स्थलांतरित झालेले आहे. शेतमजूर म्हणून ते दुसऱ्याच्या शेतामळ्यावरती कामाला जातात आणि त्याचा एक सकारात्मक परिणाम असा झालेला आहे की जे समदुःखी आहेत त्यांना कधीही दुःख द्यायचं नाही, त्यांना कधीही त्रास द्यायचा नाही, उलट त्यांच्यावरती प्रेम करायचं. हा एक अलिखित विचार जो आहे तो त्यांनी आपल्या हृदयावरती कोरून ठेवलेला आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, कुडनूरमध्ये शेळ्या मेंढ्यांच्या राखणाऱ्यांच्यावरती किंवा मेंढपाळांच्यावरती हल्ले न होण्यापाठीमागं ते म्हणजे कुडनूरपासून जवळच आरेवाडीचं बिरोबा मंदिर आहे, अगदी 15 ते 17 किलोमीटर अंतरावरती. आणि दुसऱ्या बाजूला चिंचली मायक्काचं मंदिर आहे, ते देखील 50 ते 60 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि या दोन्ही देवाचे भक्त जे आहेत ते कुडनूरमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आहेत. दर अमावस्याला आणि पौर्णिमेला गावातील लोक बिरोबाला जातात, मायक्काला जातात. आणि त्यामुळं या दोन्ही देवांचा जो गोतावळा आहे, भक्त मंडळी आहेत, हे गावात फार मोठ्या प्रमाणावरती आहेत. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की तिथं गेल्यानंतर त्यांचं मन जे आहे ते मन जसं देवाच्या भक्तीमध्ये गुंतलेलं पाहायला मिळतं, तसंच ते देवाला जाऊन ज्यावेळेस माघार येतात त्यावेळेस देखील ते देवाची पूजा
आरच्या, ओव्या, त्याच्यानंतर वीर खेळविणे आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या ज्या धनगरी संस्कृतीमध्ये बसतात त्या मोठ्या प्रमाणावरती ते करत असतात. आणि त्यामुळे एकूणच गावाचं जे वातावरण आहे ते वातावरण धार्मिक, आध्यात्मिक आणि शुद्ध व पवित्र असं झालेलं आहे. आणि या सगळ्यांचा एक सकारात्मक परिणाम म्हणून बाहेरून आलेल्या लोकांना प्रेम देणं, त्यांचं आगतम स्वागतम करणं, या गोष्टी कुडनूरकर फार मोठ्या प्रमाणावरती करत असतात, अगदी आनंदानं करत असतात. आणि म्हणून कुडनूरच्या हद्दीमध्ये कधीही मेंढपाळांच्यावरती हल्ले होत नाहीत, त्यांच्यावरती शारीरिक हल्ले होत नाहीत, त्यांना कधी कोण शिवीगाळ करत नाहीत, त्यांच्या मेंढ्या कधीही कोणी चोरून नेत नाही. विशेष म्हणजे मला कळते असं आमच्या कुडनूरमध्ये मेंढ्यांच्या कळपात कधीही कुठला अपघातसुद्धा झालेला नाही. एखादं मेंढरू या ठिकाणी कधी दगावलं अशी घटना ऐकायला मिळत नाही. आणि त्यामुळं जत आणि कवठेमंकाळ तालुक्याच्या हद्दीवरती वसलेलं कुडनूर हे गाव शेळीमेंढी उद्योगामध्ये प्रचंड लोकप्रिय आहे, मेंढपाळांच्यामध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. याचा मला कुडनूरचा एक माजी सरपंच म्हणून या ठिकाणी दांडगा अभिमान आहे. आणि मी माजी सरपंच म्हणून माझ्या गावातल्या लोकांना देखील धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो, त्यांचे उपकार देखील या ठिकाणी मानतो. कारण त्यांनी ज्या पद्धतीनं हा सगळा धनगरी माहोल जपलेला आहे, आपल्या हृदयाशी कवटाळलेला आहे, ज्या पद्धतीनं त्यांनी ही धनगरी संस्कृती जोपासलेली आहे, ही परंपरा ते पुढे घेऊन जात आहेत. या परंपरांचा, या समृद्ध वारशाचा मला दांडगा अभिमान आहे. आणि शेवटी मी सर्व मेंढपाळांना विनंती करतो की किमान एकदा तरी तुम्ही कुडनूरला या, कुडनूरच्या हद्दीत या, कुडनूरच्या ग्रामस्थांचा पाहुणचार बघा आणि इथल्या लोकांचं प्रेम जे आहे त्याचाही तुम्ही अनुभव घ्यावा. आणि हे सांगण्याचं कारण म्हणजे ज्या पद्धतीनं कुडनूरचे लोक मेंढपाळांच्यावरती प्रेम करतात. शेळ्या आणि मेंढ्या ही राष्ट्रीय संपत्ती आहे. कारण यापूर्वी देखील मी या विषयावरती अनेकदा बोललेलो आहे, अनेकदा लिहिलेलं आहे, अनेक भाषणं ठोकलेली आहेत, अनेकदा लाईव्ह आलेलो आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती चळवळी निर्माण केलेल्या आहेत. आणि त्यातून एकच सांगितलेलं आहे की शेळ्या आणि मेंढ्या ही राष्ट्रीय संपत्ती आहे. कारण ते आपल्याला दूध देतात, लोकर देतात, आपली जमीन पिकाऊ बनवतात, त्यासाठी लागणारी खतं या मेंढ्या देत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जिभेचे चोच पुरवण्यासाठी मांसाचं उत्पादन जे आहे ते या मेंढपाळांच्याकडून केलं जातं. म्हणून हे राष्ट्रीय संपत्ती आहे आणि ही जोपासली पाहिजे, याचं संवर्धन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि राष्ट्र निर्माणाच्या कार्यामध्ये, राष्ट्रहिताच्या कार्यामध्ये आपण मेंढपाळांना सहकार्य करून आपला सहभाग दर्शवला पाहिजे, सहभाग नोंदवला पाहिजे. त्यासाठी मेंढपाळांच्यावरती शारीरिक हल्ले करू नका, त्यांची इज्जत करा, त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच लागणार नाही असं कोणतंही कृत्य करू नका. कारण राष्ट्रीय संपत्ती सांभाळण्याचं काम हे मेंढपाळ खऱ्या अर्थानं करत आहेत. भारताची जी संस्कृती आहे ही संस्कृती जोपासण्याचं काम, पशुपालक संस्कृती वाढवण्याचं काम हे मेंढपाळ बांधव करत असतात. आणि त्यामुळं या शेळ्या मेंढ्यांचा सांभाळ करणं, मेंढपाळांचा सांभाळ करणं हे आपल्या सर्वांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे, म्हटलं तर ते वावगं ठरू नये. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी शेळ्या मेंढ्या पाळणाऱ्या लोकांच्यावरती किंवा मेंढपाळांच्यावरती किंवा या भटक्यांच्यावरती, या स्थलांतरित
गोरगरीब मेंढपाळांच्यावरती जे हल्ले होत आहेत त्याचा मी निषेध करतो. कुडनूरच्या जनतेच्या वतीनं, महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं त्यांचा मी निषेध करतो. त्याच वेळेस सर्वांना विनंती करतो की तुम्ही यांच्यावरती शारीरिक हल्ले करू नका, त्यांना शिवीगाळ करू नका, त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच लागेल असं वर्तन करू नका. तर मंडळीनो, या एकदा कुडनूरला. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत.